ब्रेकनंतर मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत। आणि पुण्यातून एक बातमी येते, कारण कसबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व एकच नाही तर अनेक वेळा केलेल्या गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपकडून। इच्छुकांची जोरदार चर्चा होती। वर्धा बापट, महापौर मुक्ता टिळक, गणेश बिडकर यांच्यात चुरस होती। बापटांकडून सलग 5 वेळा कसब्याचं प्रतिनिधित्व केलं गेलं। त्यामुळे गिरीश बापट हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे कसबा विधानसभेला आता नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता, कारण आतापर्यंत सलग 5 वेळा गिरीश बापटच हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। आणि मात्र आता त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये गिरीश बापट यांची सून वरदा बापट, महापौर मुक्ता टिळक आणि गणेश बिडकर यांच्यामध्ये आता विधानसभेसाठी चुरस असणार आहे। आणि या इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चा बांधणीची खरं तर सुरुवात झालेली आहे। गिरीश बापट यांच्याकडून 5 वेळा कसब्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते केलं गेलेलं आहे। आणि आता ते लोकसभेसाठी गेल्यानंतर विधानसभेसाठी आता नवीन उमेदवार कोण? सलग 5 टर्म्स नंतर कसबा विधानसभा मतदारसंघाला नवीन उमेदवार मिळणार आहे आणि त्यामुळे इच्छुकांची सुद्धा गर्दी आहे। आणि त्यापैकी काही नावं आपण पाहिली, या संदर्भातली माहिती घेऊयात। योगेश बोरसे पुण्यातून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, आता गिरीश बापट लोकसभेसाठी गेल्यानंतर अर्थातच विधानसभेसाठी नवीन उमेदवार कोण? कारण इतक्या वर्षांनंतर गिरीश बापटांनंतर कोणतरी उमेदवार शोधावा लागणार, कोणाचं नाव पुढे येत आहे? निश्चितच खरं तर गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि खरं तर आता काल रात्री गिरीश बापट यांचं नाव सुद्धा आता जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कसबा पेठेत खरं तर कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। या बालेकिल्ल्यात आता पुढचा विधानसभेसाठी नेमका कोण उमेदवार असणार या संदर्भातल्या चर्चा आतापासूनच सुरू झालेल्या आहेत, ज्यामध्ये खरं तर असं म्हटलं जातं की गिरीश बापट यांनी आपल्या सुनेसाठी हा मतदारसंघ आता खरं तर रिकामा करून दिलेला। ज्या पद्धतीने वर्धा बापट या गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे खरं तर त्यांचं नाव या संपूर्ण कसबा मतदारसंघासाठी आता सध्या आघाडीवरती आहे। त्यासोबतच गणेश बिडकर यांचं सुद्धा नाव खरं तर मागच्याच निवडणुकीत गणेश बिडकर हे कसबा विधानसभेसाठी इच्छुक होते। मात्र यावेळी सुद्धा पुन्हा आता गिरीश बापटानंतर गणेश बिडकर हे त्या ठिकाणी इच्छुक असल्याचं बोललं जाते। त्यामुळे खरं तर अशा पद्धतीने बापटानंतर आता कसबा पेठेतला कोण खरं तर वारसदार असणार। योगेश, आता नावं सुद्धा समोर येणार इच्छुकांची, कारण हा मतदारसंघ सध्या मोकळा झालाय। गिरीश बापट स्वतःच्या सुनेसाठी अर्थात प्रयत्न करतीलच। विद्यमान महापौर मुक्ता टिळक आहेत, माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर आहेत आणि हे सगळे इच्छुक आहेत। आणि त्यातच गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर अर्थात अनिल शिरोळेंचा पत्ता मात्र कट झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।